जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. येत्या सप्ताहात श्री खंडेराय कुठे आहेत हे जर तुम्ही मला सांगितले नाही तर तुम्हाला पुन्हा जेजुरी गडावर आणून बंदी केले जाईल. नारायण नारायण. नारायण नारायण. इथून सुटका झाली हे उत्तम झाले. आता श्री म्हाळसादेवींनी दिलेला आदेश काही झालं तरी पाळावाच लागेल. पण थेट श्री खंडेरायांकडे जाण्याऐवजी आधी तारकासुराच्या 3 मुलांना भेटतो. काही वार्ता मिळते का ते पाहतो आणि मग श्री खंडेरायांना जाऊन भेटतो. नारायण नारायण. कुंभक, नका एवढी चिंता करू. आपल्या मनात जसे आहे तसाच होईल. नाही, खूप उशीर होतोय. तुम्ही तात्काळ मयासुराला इथे बोलावून घ्या. हे विद्युन्माळी, हे असुरराज, आपण माझे स्मरण केलेत. मयासुर, अंतराळात 3 ग्रह बांधण्याची चर्चा झाली होती. त्याचे पुढे काय झाले? नारायण नारायण. तुमच्या महत्वाच्या भेटीत मी व्यत्यय तर नाही ना आणला? ब्रह्मनंदन, आमच्या राज्यात नेहमीच तुमचं स्वागत आहे. किती विशाल हृदय आहे तुझे. तुझ्या राज्यात सर्वजण सुखी होणार. तुमचे काही महत्वाचे काम असेल तर मी जाऊ का? नाही, थांबा. यांच्या साक्षीनेच पहिला ग्रह बांधण्याचे आज निश्चित होईल. हा ग्रह निर्माण करणे हे एवढे सोपे कार्य नाही. तेव्हा हे कार्य करीत असताना माझे संरक्षण कोण करीत? माझे 2 बंधू रक्षण करतील. नारायण नारायण. तुमच्या कार्यासाठी सदिच्छा. नारायण नारायण.
नारायण नारायण. महाराज तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं म्या. बानू, तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचली होती, पण तात्काळ मला तुझ्यापर्यंत येता आले नाही. महाराज, अहो तुमची वाट बघून बघून रडकुंडीला आले आमच्या बानूबाई. देवा, मला तुमच्याशी फार महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे, परंतु या ठिकाणी बोलणे उचित नव्हे. मुनिवर, तुम्ही पहिले बानूला भेटून घ्या, त्यानंतर आपण बाहेर देवळीपाशी भेटून सविस्तर बोलू. महाराज, अहो मला तुम्हाला एक सांगायचं आहे बघा. बानू, तुझ्या मनात काय आहे हे मला ठाऊक आहे. या चंदनपुरीत श्री म्हाळसादेवी येऊन गेल्या हे मला समजले आहे. मला हेही समजले आहे की श्री म्हाळसादेवींना हे कळले की मी तुला शिष्या मानून श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी तुला व्रत सांगितली. अहो म्या बोलण्यात तुमचं नाव घेतलं आणि त्यासनी समजलं बघा. त्यांच्या रागाला मला सामोरं जावंच लागणार आहे. त्यावर काहीतरी मार्ग निघेलच. पण बानू, तुला आता कोणती काळजी वाटत आहे हे मला सांग. महाराज, म्हाळसाताई म्हणाल्या का देव जेजुरीत नाहीत, त्यासनी शोधाया त्या आता आल्या होत्या. तुम्ही मला म्हणलात का देव हात यायला निघाला आहेत. ते पाहुणं आलं होतं ते बी हेच म्हणले होतं. अहो पर कुणाला बी ठाव नाही देव कुठं आहेत ते. महाराज, अहो तुम्ही तरी एकदा मला सांगाशी कुठं आहेत देव माझं. बानू, श्री खंडेराय तुझ्याशीच विवाह करण्यासाठी जेजुरीहून निघाले आहेत हे मी तुला याआधीही सांगितले आहे. त्यानुसार ते इकडेच यायला निघाले आहे. पर अजून बी आता कसं नाही आलं देव माझं. श्री खंडेराय लवकरच येतील. तू काळजी करू नकोस बानू, निश्चिंत राहा. बानूबाई, मी लागलीच जरा वस्तीवर जाऊन येतो. बानू, श्री खंडेरायांची कृपादृष्टी तुझ्यावर सदैव होती आहे आणि यापुढेही असेल. तुझी परीक्षा त्यांना प्राप्त केल्यावरच संपेल हे ध्यानात ठेव. पण तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह होणार हे निश्चित. आता येतो. वय महाराज. शुभम भव. नारायण नारायण. पर कधी येणार देव माझ, कधी होणार त्यांचं दर्शन मला. नारायण नारायण. देवा, देवा, कधी एकदा घडलेला सारा वृत्तांत आपल्याला सांगतो आहे असे झाले आहे. मुनिवर, कसला वृत्तांत? मुनिवर, अशी कोणती घटना घडली आहे की ज्यामुळे तुम्ही इतके अस्वस्थ आहात? नारायण नारायण. देवा, आपल्यापासनं काही लपून राहणे शक्य आहे का? तर नाही. तरीही एक महत्वाची वार्ता देण्यासाठी मी आलो आहे. देवा, मयासुराने तारकासुरांच्या तिन्ही मुलांसाठी ग्रह निर्मितीचे कार्य हाती घेतले आहे. आता लवकरच अंतराळात तांब्याचा पहिला ग्रह तयार होणार. मुनिवर, हे कधी ना कधी तरी घडणारच होते, पण का कोणास ठाऊक आज मला असे का वाटत आहे की तुम्ही मला केवळ हीच वार्ता सांगण्यासाठी आला नाही. मुनिवर, तुम्हाला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे, होय ना?
नारायण नारायण. होय देवा, आपण खरोखरच अंतर्ज्ञानी आहात. मग आता मनात कोणताही संकोच न ठेवता बोला मुनिवर. देवा, श्री म्हाळसा देवींनी मला जेजुरीत भेटायला बोलवले होते. आता तुम्ही बानूचे गुरु आहात हे समजल्यावर अजून काय घडणार? देवा, इतकेच नव्हे तर म्हाळसा देवींच्या क्रोधालाही मला सामोरे जावे लागले. जेजुरी गड सोडून न जाण्याची त्यांनी मला शिक्षा केली. देवा, माझी काय अवस्था झाली होती कसे सांगू. शेवटी माझ्या शापवाणीची कथा त्यांना सांगितल्यावर त्यांनी शिक्षा मागे घेतली, पण तेही एका अटीवर. कोणती अट? त्या मला म्हणाल्या की आता तुम्हीच मला सांगा श्री खंडेराय आत्ता कुठे आहेत ते. मग मुनिवर, सांगा म्हाळसेला की मी चंदनपुरीतच आहे. नारायण नारायण. देवा, आता असे सांगितल्यावर त्यांचा माझ्यावर विश्वास कसा बसेल. त्यांनी तर सारी चंदनपुरी तुम्हाला शोधण्यात पालथी घातली. पण मुनिवर, मी चंदनपुरीतच आहे हे सत्य आहे, आणि म्हाळसेला तुम्हाला सत्य सांगावेच लागेल, होय ना? देवा, आता या शिवलीलेत मी मोठ्या धर्मसंकटात सापडलो आहे, आणि त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे माझ्या बोलण्यावर कोणाचा विश्वास उरला नाही. आता हे मी श्री म्हाळसा देवींना सांगितले तर त्यांचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. अहो, इतकेच काय, बानूला देखील मी खात्रीपूर्वक तुम्ही येणार असे सांगितले होते, पण अजूनही तुमची भेट झाली नाही म्हणून तीही व्याकुळ आहे. आता मी तिला कितीही समजवले तरी तिचा माझ्यावर विश्वास बसणार नाही असे मला वाटू लागले आहे. मग मुनिवर, या साऱ्याला मी कसे थांबवणार? अहो, परमनियतीने जे लिहिले आहे तसेच घडणार. पण देवा, खरं सांगायचं तर बानू आपल्या भेटीसाठी व्याकुळ झाली आहे. तुम्हालाही हे दिसते आहे. तुम्ही तिच्या आसपास आहात याची तुम्ही तिला काहीतरी साक्ष द्यावी असे मला वाटते. मुनिवर, हे मात्र घडू शकते. नारायण नारायण. देवा, तसे केल्याने काही काळ तरी बानूची चिंता कमी होईल. आता हे काय, महाराज अजून हातात? म्हातार बाबाला काय सांगतायत? जातीस तर म्हणजे कळेल तरी काय बोलतायत ते. महाराज, अजून तुम्ही हातात? आणि काय रे म्हातार बाबा, मला तर म्हणलास लागलीच घरला येतो आणि हात येऊन महाराजांसंग बोलत बसलाय. बानू, बानू, आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. हे मला सांगत होते की आता तुम्हीच बानूबाईंची समजूत घाला, त्या काळजीत आहेत. तुम्हासनी तर ठावच आहे महाराज, देव कधी भेटणार या काळजीत जिव्हा पोखरून निघाला आहे बघा. नारायण नारायण. बानू, आज मी तुला आश्वासन देतो की लवकरच श्री खंडेराय तुझ्या आसपास आहेत याची तुला साक्ष मिळेल.
काळजी नसावी मुनिवर. तुमच्या शिष्येला मी तिच्या आसपासच आहे याची साक्ष लवकरच मिळेल. खरं सांगताय वय महाराज? होय बान, तुझी व्यथा श्री खंडेरायांपर्यंत पोहोचली आहे आणि लवकरच तुला याचा प्रत्यय येईल. आता येतो. वय महाराज. नारायण नारायण. महाराज म्हणाले का मला साक्ष मिळेल, पर कधी मिळेल आणि कशी मिळेल? म्हणजे देव मला भेट द्याल का नाही? काय साक्ष मिळेल मला हे का नाही सांगितलं महाराजांनी? हेच मला कळना झालंय. शिव 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 मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा शिव. बानू, तुझ्या कपाळावरील हा हळदीचा मळवट म्हणजे मी तुझ्या आजूबाजूला असण्याची साक्ष आहे. आणि आता म्हाळसेला देखील हे कळेलच की मी ह्या चंदनपुरीच्या परिसरातच आहे. हे काय बानूच्या कपाळावर हे हळदीचं मळवट कसा काय? काय म्हणायचं ह्याला? हळद म्हणजे भंडारा आणि भंडारा म्हणजे खंडोबा. म्हणजे खंडोबा भेटलं का काय बानूला? ए बानू, ए बानू, ए थांब की बानू. हे अरे आता बोलणार बी आहेस का असंच उभा राहणार आहेस? कुठे गेली होती आणि कुठे चाललीस? पाणी भरायला गेले होते नदीवर. आणि तुला काय करायचंय रा? काय हे तू राहा असाच उभा. तसं बी तुला काय बी काम नाही. मी आज जाते. ऐक ए बानू, अगं ऐक की जरा. रानात कुठं मळवट भरला असेल बरं हिनं? पोरीचं काही खरं नाही. काय करेल रानात कापड मळवट कसं? बानू
काय ततच उभी राहणारस काय? आत नाही यायचं वय? हा? ये. वस्तीवरल्या लोकांनी काय झालं ऐकूनच ठाव. नुसती माझ्याकडे बघत होती, जणू कधी बघितलंच नाही आधी. झालं, आता तू बी बघत बस माझ्याकडं. बानू, हे काय म्हणायचं? काय हाय ते सांगणार आहेस का नाही? अगं हे बानू, अगं हे नवलच म्हणायचं की. अरे हे खंडू, अरे बघ की. काय कानावर बघितलं का माझ्याकडे बघताय? बानूबाई, मळवट भरलं आहे तुमचं भंडाऱ्यानं.